अजितदादांचं पार्थिव घेऊन जाताना असं पोलीसही अवाक झाले। काटेवाडीच्या रोडवर आज सकाळी जे काही घडलं ते पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला। त्याचा व्हिडिओही समोर आला आहे। अजितदादांचं पार्थिव जेव्हा त्या विशेष बसमधून त्यांच्या लाडक्या गावातून जात होतं तेव्हा हे घडलं। जशी जशी ती बस पुढे सरकत होती तसं वातावरण अधिकच गंभीर होत गेलं। पण मग अचानक असं काही घडलं की बसच्या ड्रायव्हरलाही क्षणभर काही सुचेनासं झालं। लोकांच्या मनातील भावनांचा बांध फुटला होता। रडणारे चेहरे आणि जोडलेले हात। ड्रायव्हर समोर बसच्या काचेवर अक्षरशः फुलांचा आणि पुष्पगुच्छांचा इतका प्रचंड प्रहार झाला की समोरचा रस्ता दिसेनासा झाला। प्रत्येक नागरिक बसच्या दिशेने आपले हात झोकून देत होता। जणू काही त्या फुलांच्या माध्यमातून ते दादांना सांगत होते की दादा, आम्हाला सोडून जाऊ नका। एका बाजूला पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत होते, पण दुसरीकडे लोकांच्या भावनांचा पूर थांबायचं नाव घेत नव्हता। त्या बसच्या काचेवर आदळणारा प्रत्येक फुलांचा गुच्छ हा दादांनी कमावलेल्या माणसांची पोचपावती होती। ज्या हातांनी बारामतीचा कायापालट केला, ज्या हातांनी हजारो कुटुंबांना आधार दिला, त्या हातांना शेवटची सलामी देण्यासाठी अख्खी काटेवाडी रस्त्यावर उतरली होती। ड्रायव्हर समोर फुलांचा डोंगर उभा राहिला होता, पण त्या फुलांच्या मागे लपले होते हजारो डोळ्यांतील अश्रू। नेतृत्व संपत नसतं, ते अशाच लोकभावनेतून अजरामर होतं। आज दादा आपल्यात नसले तरी काटेवाडीच्या त्या रस्त्यावर पडलेली प्रत्येक पाकळी साक्ष देते की या मातीचा वाघ हा आजही लोकांच्या हृदयात धडधडतोय। सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच येत नाही, पण निरोप असावा तर असा जो अख्ख्या जगाला हेलावून टाकेल।